ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि याच्यासाठी आपण 30 इंच चेस्टसाठीचे जे पेपर पॅटर्न्स बनवलेले आहेत तेच पेपर पॅटर्न्स वापरून कशा पद्धतीने आपण स्टिचिंग करायची आहे आणि तीही प्रोफेशनल पद्धतीने, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या पेपर पॅटर्न्स कसे बनवलेले आहेत तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। हे पेपर पॅटर्न कसे बनवलेले आहेत ते जरूर बघा आणि त्यानंतर तुम्ही याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा आहे। तर इथे आपल्याला आता बॅकला हुक आणि आय बनवायचे आहेत। याच्यासाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बंद बाजूकडून। तुम्ही हा पोर्शन ओपन बाजूवरती सुद्धा कट करू शकता, कारण बॅक आपली ओपन आहे त्यामुळे। आता इथे अर्धा इंच घेतलं आणि जसा आहे तसा पॅटर्न कट करून घेतला आणि खालच्या बाजूला जर तुम्हाला टक्स हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टक्सचं मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं आहे। तर कंबर घेर 26 आहे, 26च्या चौथ्या भागाला 6.5, 1 इंच टक्ससाठी घेतल्यानंतर 7.5 आले आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। या पद्धतीने कंबर घेरावरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला टक्स हवा असेल तर, टक्स नको असेल बॅक साईडला तर तुम्ही जे आहे त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि छातीच्या मेजरमेंटमध्ये काही ॲड करायचं नाही, फक्त कंबर घेरावरती मार्जिन ॲड करायचं आहे टक्सचं। आणि सेम मेजरमेंटमध्ये तुम्हाला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। अदरवाईज तुम्ही थोडं थोडं एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे, कारण नंतर आपण ते कट करून घेऊ शकतो, म्हणजे मेन फॅब्रिक बरोबर अस्तर जोडल्यानंतर। आता हा आहे फ्रंटचा पार्ट। या पार्टमध्ये पण आपल्याला हा पॅक बाजूवरती कट घ्यायचा आहे, कारण आपली इथे फ्रंट पॅक आहे। ओके, आता इथे फ्रंटच्या बाजूला, पुढच्या बाजूला आपण जिथे हुक आणि आयसाठी मार्जिन ॲड करतो ते इथे फ्रंट पॅक असल्यामुळे घ्यायची गरज नाही, त्यामुळे तिथे आपण बरोबर पॅक बाजूला लागून पॅटर्न ठेवलेला आहे। आणि जिकडे आपण प्रिन्सेस कट जोडणार आहोत त्या बाजूला फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे। आणि यानंतर जसा आहे तसा आपल्याला पॅटर्न मार्क करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला कोणत्या बाजूला कधी मार्जिन ॲड करायचं आहे हे डिपेंड आहे की आपण कोणत्या पॅटर्न शिवणार आहोत, म्हणजे फ्रंट ओपन शिवणार आहोत की फ्रंट पॅक शिवणार आहोत। ओके, या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथे जे एक्स्ट्रा होतं थोडंसं ते मी कट करून घेते। तुम्ही सुद्धा जसं आपला पेपर पॅटर्न आहे त्याच पद्धतीने कट करून घ्या। इथे मार्जिन फक्त आपल्याला प्रिन्सेस कट ज्या बाजूला जोडणार आहे तिथेच घ्यायचं आहे, कारण इथे फ्रंट पॅक आहे म्हणून। आणि सेम त्याच मेजरमेंटमध्ये आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक कट करून घेताना थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण शिवताना आपल्याला थोडं धागे वगैरे निघले काय झालं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये। यानंतर प्रिन्सेस कटचा पोर्शन आहे तो जसा आहे तसा कट करून घ्यायचा आहे। आणि फक्त जिकडे आपण प्रिन्सेस कट फ्रंट पार्टशी जोडणार आहोत त्या बाजूवरती अर्धा इंच किंवा 3 सूत, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये दाबणार आहात तेवढंच मार्जिन ॲड करायचं आहे। जर तुम्हाला 3 सूत सफिशियंट असेल तर तुम्ही तेवढंच ॲड करायचं आहे। ओके, यानंतर हे सर्व पॅटर्न्स कट करून घ्यायचे। मेन फॅब्रिक शक्यतो प्रत्येक पॅटर्नमध्ये थोडं थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण हे पॅटर्न सगळे तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण स्लीव्ज कशी कट करायची ते बघणार आहोत। तर इथे रेग्युलर बाही पॅटर्न वापरून आपण ही पफ स्लीव्ज बनवणार आहोत। हा पॅटर्न कसा बनवलेला आहे याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याचा डिटेल व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही हा पेपर पॅटर्न कट करायला घ्यायचा आहे। इथे आता आपल्याला पहिल्यांदा बाही कट करत असताना आपल्याला याचा फ्रंट आणि बॅक पार्टचा मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे। आता इथे फ्रंटचा मुंडा घेर बघा किती आलेला आहे आपला। तर वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई शोल्डरमध्ये जाणार आहे, तो पोर्शन सोडून द्यायचा आणि त्यानंतर बघायचं आहे। तर इथं आलेला आहे 7.5 इंच। सेम बॅक पार्टचा पण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, जसं बघत आहात त्याप्रमाणे इथे आलेला आहे 8 इंच। 8 इंच वरती हा पॅटर्न आणि फ्रंट 7.5। तर हे मार्क आपण इथे लिहून ठेवूया की जेणेकरून आपल्याला बाही कट करताना हे दोन्ही मेजरमेंट लागणार आहेत। आता हा 4 फोल्डमध्ये आपण घेतलेला आहे, म्हणजे खालचं कापड आहे ते बंद बाजू आहे ती पुढच्या बाजूला आहे आणि ओपन साईड आहे ती माझ्या बाजूला आहे। तर ज्या पद्धतीने आता आपल्याला पफ बनवायचा आहे, तर जेवढी आपल्याला उंची हवी आहे तेवढ्यावरती मी हा पॅटर्न खालून फोल्ड करून घेतलेला आहे। इथे 9 इंचाची बाही तयार हवी आहे, तर मी इथे 10 मध्ये
हा फोल्ड करून घेतलेला आहे खालच्या बाजूनी। याची टोटल उंची पॅटर्नची 10 इंच ठेवलेली आहे मी। आणि 10 इंच जिथे आपले खालच्या बाजूनी बघा तिरका पॅटर्न होईल, कारण इकडे पफसाठी आपण 1.5 इंच घेणार आहोत, त्यामुळे जेवढं इथे वरून तिरकं घेऊ तेवढं खालच्या बाजूनी तिरकं जाणार आहे, त्यामुळे तेवढं अंतर ॲडजस्ट करून आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे। यानंतर बंद बाजूकडून जेवढा तुम्हाला पफ हवा आहे तेवढं अंतर तुम्ही इथे ॲड करू शकता। इथे मोठा पफ हवा असेल तर तुम्ही जास्त अंतर तिरकं घेऊ शकता। इथे मला छोटासा पफ हवा आहे त्यामुळे मी इथे फक्त 1.5 इंच ॲड करणार आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमी म्हणजे 1 इंच सुद्धा करू शकता, त्याचा सुद्धा छोटासा पफ खूप छान दिसतो। तर इथं उंची 10 घेतली आणि बंद बाजूकडून 1.5 इंच मार्क केलं। आता वरच्या बाजूला पण आपल्याला 1.5 इंच पफसाठी ॲड करायचे आहेत। तर हे आपण पहिल्यांदा ॲड करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला पुढे कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते सांगते। तर या पद्धतीने 1.5 इंच वरती मार्क केलं, लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि जसा हा पॅटर्न आहे त्याच पद्धतीने हा आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचा आहे। या पद्धतीने ड्रॉ करून झाला हा पॅटर्न आता आपण काढून घ्यायचा आहे आणि आता आपण जे फ्रंट आणि बॅकचा मुंडा घेर मोजून घेतला होता ते मार्किंग आपल्याला या वरच्या कर्व शेपवरती देऊन घ्यायचा आहे। तर हा पॅटर्न आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि मार्किंग करून घेऊया। तर बघा ज्या पद्धतीने आपण तर इथे कर्व शेपवरती व्यवस्थित पहिल्यांदा मार्किंग देऊन घेऊया। 8 आणि 7.25 इंच, तर 8 वरती एक मार्किंग आणि 7.25 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि या दोन्हींचा सेंटर आपल्याला घ्यायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला आणि त्याच्या वरती 1.5 इंच शिलाईचं म्हणजे मार्जिनचा पोर्शन, कारण आपण यामध्ये मार्जिन सहित आपण मोजलेलं आहे। आणि खालच्या बाजूनी जेवढं आपलं दंड घेर आहे 4.5, तर तो मार्क करून घेऊन फिटिंगची आणि एक्स्ट्रा मार्जिनच्या लाईन ड्रॉ करून घेतल्या आपण। ओके, तर यानंतर आता 5 वरती आणि 8 वरती आपल्याला याचं अंतर चेक करून बघायचं आहे। 5 वरती आपलं 10 इंच आलेला आहे दंड घेर, इथं आलेला आहे आपला 5.25, तर जिथे 10 आलेला आहे तिथे आपण मार्क करून घेणार म्हणजे 5 वरती। आणि 8 वरती मार्किंग आहे आपलं 9 इंच, तर 4.5 येणार आहे अर्धा, तर ते 4.5 वरती मार्क केलं। तुमचं हे अंतर अगदी लाईनवरती येऊ शकतं किंवा या पद्धतीने थोडंसं आतमध्ये सुद्धा येऊ शकतं, तर जसं आलेलं आहे त्या पद्धतीने शेप तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला जिथे आपण फिटिंगचं मार्किंग केलं त्याच्या खाली यायचं आहे 1/2 इंच। यानंतर जिथे आपण फिटिंगचं मार्किंग केलं तिथून जिथून बाही सुरू झालेली आहे तिथपर्यंतचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे। या सेंटर पॉईंटपासून खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे। यानंतर जिथे आपला सेंटर पॉईंट आलेला आहे तो आणि जिथून बाही सुरू झालेली आहे त्या दोन्हींचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, तर तिथे एक मार्क करून घ्यायचं। आणि आता हे जे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत त्यातून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर यासाठी जशी बघत आहात त्या पद्धतीने ही लाईन आपण ड्रॉ करून घेणार आहोत आणि ही लाईन असणार आहे आपली बॅक मुंड्याची। आणि फ्रंट मुंड्यासाठी आपण शेप ड्रॉ करून घेणार आहोत, तर त्याच्या अगोदर याला आपण इथे मार्क करू आणि इथे लिहून पण ठेवूया की हा शेप आपल्याला बॅक मुंड्यासाठी घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण या पद्धतीची स्लीव्ज बनवतो त्यावेळेला आपण बॅक मुंड्याचा शेप हा खोल देत असतो पफ स्लीव्जमध्ये फक्त, हे लक्षात ठेवा। आणि या पद्धतीने बाही कटिंग करून स्टिच करून बघा, पाठीमागच्या बाजूला जो चुन्या किंवा पफ एक्स्ट्रा पफ होतो तो तसा होत नाही। हा पफ अगदी अंगाबरोबर चिपकून व्यवस्थित असा तयार होतो, कुठेही एक्स्ट्रा पफ होत नाही आणि फिटिंगसुद्धा खूप छान येते। तर याचसाठी आपण या पद्धतीनं कटिंग घेतलेलं आहे की थोडंसं बॅक साईडला आपण आतून घेणार आहोत आणि फ्रंट साईड आहे ती वरच्या बाजूचं मार्किंग आहे ते घेणार आहोत। तर पफ स्लीव्जमध्ये हे थोडासा चेंज आहे, तुम्ही या पद्धतीने जरूर ट्राय करा, कारण या पद्धतीची स्लीव्ज बसते खूप छान आणि दिसते सुद्धा खूप छान। तर यानंतर हे पॅटर्न आपण कट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर
आतल्या बाजूचं जे मार्किंग आहे ते कट करून घ्यायचं आहे। आणि ही असणार आहे आपली बॅक साईड, त्यामुळे आपण जिथे फ्रंट साईडला पार्ट आपण फ्रंट साईडला जोडतो तिथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचा आहे। हा आपला सेंटर नॉच झाला आणि हा पार्ट आपण फ्रंट साईडला जोडणार आहोत, म्हणून या साईडवरती आपण फ्रंट साईडचा पॅटर्न घेणार आहोत, नॉच देऊन घेणार आहोत। तर नॉच देऊन घेतल्यानंतर जेव्हा आपण बघा इथे तुम्हाला खालच्या बाजूला थोडा ओपन केल्यानंतर कर्व दिसत असेल, पण जेव्हा आपण वरच्या बाजूला इथे प्लेट्स घेणार त्यावेळेला खालच्या बाजूचा जो कर्व झालेला पोर्शन आहे तो बरोबर वरती येतो आणि आपल्याला बाहीमध्ये मध्ये व्यवस्थित पफ तयार होतो आणि खालच्या बाजूने सुद्धा स्ट्रेटमध्ये आपल्याला आपल्या हाताचा पोर्शन तयार झालेला दिसतो। तर या पद्धतीने कटिंग करून स्टिच करा, एकदा तरी करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला ही स्लीव्ज कशी वाटली ते। तर बघा आता आपल्याला इथे कमीत कमी कापड आहे, बघू शकताय तुम्ही। ब्लाऊज पीसमध्ये जेवढं कट केलेलं असतं तेवढाच पोर्शन घेतलेला आहे आणि 4 फोल्डमध्ये घडी करून त्याच्यावरती आपण हे अस्तर ठेवून कट करून घेतलेला आहे। तर इथे आता बघा जरा जरा पोर्शन कमी आहे, कॉर्नर छोटासा, तर तिथे आपल्याला जोड देऊन घ्यायचा आहे। कारण मी असं का घेतलं की या पद्धतीने घेतलं तर जोड दिसूनही येत नाही आणि ब्लाऊजचं हे शिलाईच्या आतमधल्या मार्जिनमध्ये तो पोर्शन निघून जातो। तर बघा यानंतर आपल्याला बॅक पार्टमध्ये आपण गळा कसा जोडायचा हे अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत। तर पेपर पॅटर्न कसे बनवायचे यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलेच आहे, पण इथे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की जर आपल्याला 2.5 इंचाचं शोल्डर तयार हवं असेल तर आपण 3.5 इंच घेतो बरोबर, आणि त्यानंतर पुढे आहे ती गळारुंदी राहते। तर गळारुंदी बघायची आहे आपल्याला इथे किती आलेली आहे आणि इथे आता शोल्डर बघायचं आहे किती आलेलं आहे। तर शोल्डर आपलं 3.5 घेतलेलं आहे, जे की 2.5 इंच आपल्याला तयार होणार आहे आणि गळारुंदी आहे ही आहे आपली 2.5 इंच। तर बघा यासाठी आपण जेव्हा गळा तयार करायला घेऊ, इथे मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी दाखवणार आहे गळा कसा तयार करायचा, म्हणजे फॅब्रिकवरती पण आणि कॅनव्हास पेपरवरती पण। आता खालून आपल्याला गळारुंदी म्हणजे पाठीची पट्टी आहे ती 2.5 इंच तयार हवी असेल तर इथे आपण 3.5 इंचांवर मार्क करून घ्यायचं आहे, कारण 1/2 इंच खाली फिनिशिंगला आणि 1/2 इंच गळ्याच्या फिनिशिंगला, 1 इंच जाईल आणि टोटल 2.5 मध्ये आपली ही पट्टी पाठीमागची तयार होईल। आणि यानंतर आता खालच्या बाजूनी गळारुंदी घ्यायची आहे 3 इंच, जसं मी तुम्हाला दाखवत आहे। खालून एक लाईन ड्रॉ करून घेतली आपण आणि यानंतर वरची उंची बघितलात तर साधारण 9.5 इंच गळा आपल्याला दिसत आहे। तर या पद्धतीने मार्किंग केलं आणि आता वरच्या बाजूने पण आपण जसं आता फॅब्रिकवरती मार्किंग केलं तसंच सेम आपल्याला कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळा व्यवस्थित लावून बघायचा, जेवढं अंतर एक्स्ट्रा होत असेल तर ते वरती लाईन बघून घ्यायचं आणि ते मार्क करून घ्यायचं आहे। तर इथे बघा 2 लाईन्स मी जशा आत्ता तुम्हाला कॅनव्हास पेपरवरती दिसल्या सेम तसंच मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवत आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा हेच मार्किंग कॅनव्हास पेपरवरती घ्यायचं आहे। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावायचा नसेल तर तुम्ही सिम्पली आहे हाच अस्तरचा भाग मेन फॅब्रिकवरती ठेवून तुम्ही डायरेक्ट जोडून घेतला तरीही चालू शकतं 1/2 इंच मार्जिनने, पण जेव्हा आपण कॅनव्हास पेपर लावतो त्यावेळेला गळ्याची फिनिशिंग खूप छान येते, त्यामुळे मी तरी तुम्हाला रेफर करेन की तुम्ही गळ्यासाठी कॅनव्हास पेपर जरूर वापरा। तर इथे बघा पुढच्या बाजूला आपण जिकडे हुक आणि आईपट्टी लावणार आहोत तो पोर्शन सोडलेला आहे मी 1/2 इंच आणि तिथून पाठीमागे आपण कॅनव्हास पेपर लावून गळ्याचं मार्किंग करून घेतलं, गळा कट करून घेतला आणि सेंटरला सुद्धा कट करून घेतला। हा पोर्शन आहे तो आपल्याला अस्तरच्या भागावरती इस्त्री देऊन म्हणजे प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून तो तिथे चिटकून राहील आणि यानंतर मेन फॅब्रिकचा भाग आहे तो सरळचा भाग खाली ठेवायचा आहे, म्हणजे वरती आला पाहिजे तो मेन फॅब्रिकचा, त्याच्यावरती अस्तर या पद्धतीने ठेवून पिनअप करायचा आहे आणि जे मार्किंग आपण केलेलं आहे 1/2 इंचाचं बघा कॅनव्हास पेपरवरती त्या मार्किंगवरून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। तर ही टीप देत असताना सुद्धा वरच्या बाजूनी जेवढं बघा जास्ती झालेला आहे गळा तो सोडून दिला आणि तिथून खाली साधारण 3 इंचाच्या आतमध्येच आपल्याला नॉट्स बसवायचे आहेत, म्हणून आपण इथे नॉट्सचं पहिला मार्किंग करून घेऊया की या पद्धतीने नॉट्स लावू। तुम्ही 2.5-3 यामध्ये कुठेही लावू शकता, म्हणजे 2.5 पासून 3 इंचापर्यंतच्या मधल्या पोर्शनमध्ये तुम्ही नॉट्स कुठेही अटॅच करू शकता। तर या पद्धतीने बघा नॉट्स आपल्याला
पहिला तयार करून घ्यायची आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये आपल्याला नॉट्स ठेवायची की जेणेकरून आपल्याला फिनिशिंगने ही नॉट्स अटॅच होते आणि पुन्हा कुठेही वरती धागे दोरे दिसत नाहीत, खूप छान फिनिशिंग येते। यानंतर आतला जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा, मध्ये मध्ये नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती आणि मधून सेंटरमधून कटही करून घ्यायचा आहे। आणि यातला एक भाग मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। आता हा जो शिलाईचा भाग आहे तो बरोबर पुढे म्हणजे अस्तरचा पुढे पसरून घ्यायचा आणि आतली शिलाई पण अस्तरच्या भागाकडे असेल या पद्धतीने घेऊन प्रेस टिप देऊन घ्यायची आहे। यानंतर आता खालच्या बाजूला आपल्याला हात शिलाई करून घेऊ शकता, म्हणजे खाली पट्टी लावून, किंवा मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुम्हाला इथे कुठेही हात शिलाई सुद्धा घालायची गरज नाही। दोन्ही फॅब्रिक समान करून घ्यायचे आणि यानंतर अस्तरचा भाग हा किंचित पुढे घ्यायचा जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीने। आणि मेन फॅब्रिकचा भाग बघा उलटा आहे आपला आणि अस्तरचा भाग थोडासा किंचित बाहेर आहे। या पद्धतीने खाली शिलाई देऊन घ्यायची आणि हा भाग पलटून घ्यायचा आहे आपल्याला। पलटल्यानंतर सेम मगाशी जसं आपण शिलाईचा भाग अस्तरच्या भागाकडे घेऊन आतला एक्स्ट्राचा भाग जशी प्रेस टिप दिली तशीच इथे सुद्धा आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची। जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंतच्या भागावर आपल्याला ही टिप देऊन घ्यायची आहे। यानंतर आपल्याला हा पोर्शन पलटून घ्यायचा आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने दुसरा भाग जो आपण आता कट करून घेतला होता तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। आणि इथे बघा आता हा किंचित भाग आपला खाली मेन फॅब्रिकचा दिसतो की ज्यामुळे आपल्याला अस्तरचा भाग आहे तो खाली होत नाही, म्हणजे ब्लाऊजमधून काही वेळेला दिसतो तर तसा दिसत नाही। आणि इथे आता आपल्याला मोठी 5ची टिप देऊन व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर जो ओपन पोर्शन आहे त्याला आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकत्रित अटॅच करून घ्यायचं आहे। आणि गळा वगैरे गळ्याच्या पोर्शनवरती पण अगदी काठाबरोबर टिप घ्यायची आहे, अगदी आतमध्ये यायचं नाही। काठाबरोबर टिप घ्यायची की जेणेकरून आपण जेव्हा स्लीव्ज अटॅच करू त्यावेळेला हा शिलाईचा पोर्शन आहे तो त्या स्लीवच्या आतमध्ये जाईल आणि फिनिशिंग चांगली येईल। तर या पद्धतीने मी दोनही पोर्शन तयार करून घेतले। आता आपण हुक आणि आईपट्टी लावणार आहोत। तर हुक पट्टीसाठी आणि आईपट्टीसाठी म्हणजे आईपट्टीसाठी 3.5 इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे, मेन फॅब्रिक अस्तर, आणि म्हणजे हुकसाठी 2.5 इंचाची किंवा 1.5 इंचाची तुम्ही घेऊ शकता। तर इथे मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर आहे आणि रॉंग पोर्शनवरती आपण अस्तर घेतलेला आहे जे आपल्याला एक बाजूने आपण टिप देऊन एकमेकांना अटॅच करून घेणार आहे। आता सरळचा भाग मेन म्हणजे आहे तो वरती ठेवला, त्याच्यावरती आपण हा ब्लाऊजचा बॅक साईडचा पोर्शन ठेवला आणि वरच्या बाजूने आपण टिप द्यायला सुरू करायचं आहे। जेवढा आपण 1/2 इंच इथे मार्जिन ठेवलेला आहे त्याच भागावरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर बघा हा पोर्शन आहे तो पुढे घ्यायचा पसरून, हाताने व्यवस्थित नख लावून घ्यायचं आणि ते एक प्रेस टिप देऊन घ्यायची। यानंतर आपल्याला पुढच्या बाजूला पण एक टिप देऊन घ्यायची की जेणेकरून कापड आपलं हलणार नाही। यानंतर 1/2 इंच कापड दुमडायचं आहे आणि अशा पद्धतीने दुमडून आपण आत्ता जिथे प्रेस टिप दिली होती त्याच टिपवरती आपली ही घडी आली पाहिजे। आणि या पद्धतीने ठेवून घेऊन वरच्या बाजूला जिथे आपला ब्लाऊजचा पोर्शन आहे त्याचबरोबर लाईन देऊन आपण टिप मारून घ्यायची। दोनही बाजूंना आपल्याला याच पद्धतीने टिप देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण आतमध्ये जास्त कापड असेल तर इथे व्यवस्थित फोल्ड होत नाही प्रॉपर। तर बघा एवढंच अंतर आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि या पद्धतीने दोन्ही बोटांच्या साहाय्याने आपल्याला हा पोर्शन पलटून घ्यायचा आहे। आता हा पोर्शन सरळच्या भागावरती येईल आणि कोणे आहेत ते थोड्याशा टोकदार एखाद्या आपल्या स्क्रूड्रायव्हरने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि या भागावरती आपल्याला वरती टिप देऊन घ्यायची आहे। तर इथे वरती लॉक शिलाई करायची, खाली सुद्धा लॉक करायची आणि मध्ये व्यवस्थित टिप देऊन आता इथे 2 टिप घ्यायच्या आहेत आपण 1/2 इंचाच्या अंतरावर आणि या 2 टिपच्या मध्ये आपल्याला आय बनवायचे आहेत की ज्यामुळे ब्लाऊजला मजबूती येते आणि फिनिशिंग सुद्धा दिसते।
आता इथे हुक पट्टी लावत असताना बघा डबल फोल्ड कापड घेतलेलं आहे, इथे तुम्ही सिंगल सुद्धा कापड घेऊ शकता। आणि ही पट्टी लावत असताना आपल्याला आपण मारलेली मघाची टीप आहे ती आपल्याला दिसावी यासाठी मी या पद्धतीने घेत आहे। बघा जी मगाची टीप घेतली त्याच टीपवरती आपण ही टीप देऊन घेतली। त्यानंतर व्यवस्थित नखानी कापड प्रेस करायचं आणि या पद्धतीने खालच्या बाजूने फोल्ड करून ते आतल्या भागावर आपल्याला कापड दुमडायचं आहे। वरच्या आणि खालच्या बाजूनी शिलाई लॉक करून घ्यायची आणि खालच्या बाजूनी पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित कापड। जेवढी आपल्याला पट्टी दिसायला हवी आहे तेवढीच पट्टी घेऊन बाकीची पट्टी आतमध्ये दुमडायची आहे। तर या पद्धतीने आपलं हे हुक आणि आईची पट्टी तयार झालेली आहे। बघा कुठेही खाली वर नाही किंवा काही नाही, फिनिशिंग सुद्धा खूप छान येते। या पद्धतीने ट्राय जरूर करा। तर आता आपल्याला याचा फ्रंट पार्ट बघायचा आहे, कशा पद्धतीने आपण तयार करायचा आहे। शिलाईचा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे। तुमच्या बऱ्याच मैत्रिणींच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई प्रिन्सेस कटच्या शिलाईचा व्हिडिओ अपलोड करा, तर त्यांना सगळ्यांना खूप आनंद होणार आहे। आता जसं आपण बॅक साईडला गळा करून घेतला त्याच पद्धतीने इथे आपण फ्रंट साईडचा सुद्धा गळा तयार करून घ्यायचा आहे। तर मेन फॅब्रिकचा पोर्शन सरळचा भाग वरती, अस्तरच्या भागावरती आपण गळा कट करून इस्त्री लावून प्रेस करून घेतलेलाच आहे आणि या पद्धतीने पिनांनी सेट करून घ्यायचा। पहिल्यांदा नवीन शिकत असाल तर पिनांचा वापर जरूर करा की जेणेकरून कापड आपलं हलणार नाही, आणि जुने असाल तरी सुद्धा तुम्ही ही मेथड वापरा, ज्यामुळे आपलं फिनिशिंग खूप छान येतं आणि वेळेत म्हणजे कमी वेळेमध्ये छान आपलं ब्लाऊज लवकर तयार होतो। तर मध्ये आधी आपल्याला इथे नॉच देऊन घ्यायचे आणि यानंतर जसं मघाशी आपण प्रेस टीप देऊन गळा आतमध्ये पलटला तसंच करून घ्यायचं आहे सेम। मी पुन्हा या गोष्टी दाखवत नाही कारण यामध्ये आपला वेळ पण जाईल खूप, तर या पद्धतीने करून घ्यायचं आणि यानंतर इथे आपल्याला मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर अस्तर मेन फॅब्रिक जोडत असताना जिथे कॉर्नर आहे तिथे बघा सुई आपली खाली राहणार आहे आणि मग कापड फिरवायचं आहे आणि इथे वरच्या बाजूला आपण मेन फॅब्रिक अस्तर जोडून घेणार नाही कारण इथे आपल्याला फिनिशिंगसाठी हा पोर्शन ओपन ठेवायचा आहे दोन्ही बाजूंना। आणि आता इथे आपण प्रिन्सेस कटचा पोर्शन तयार करून घेणार आहे। समोरासमोर या पद्धतीने भाग ओपन करून ठेवायचे आणि मेन फॅब्रिकचा भाग वरती येईल या पद्धतीने एकमेकांच्या समोरासमोर ठेवून पहिला फिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला जो कर्व भाग आहे त्या भागावरून 5ची टीप देऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडायला सुरुवात करायची आहे। तर इथे कर्व भागावरती येत असताना सावकाश घ्यायचं आहे, जिथे वळवणार आहोत आपण कापड तिथे सुई आपली मशीनची खाली राहणार आहे कपड्यामध्ये आणि नंतर कापड फिरवायचं आणि मग आपण पुढे शिलाई सुरू करायची आहे की ज्यामुळे आपलं फिनिशिंग खूप चांगलं येतं। आणि बरोबर काठाबरोबरच टीप घ्यायची आहे, आतमध्ये जास्त यायचं नाही कारण ह्या टीप नंतर आपल्या शिलाईमध्ये जायला हव्यात, आपल्याला वरून कुठेही या टीप दिसल्या नाही पाहिजेत। तर दोनही पोर्शन आपण याच पद्धतीने तयार करून घेतले, एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घेतला। आता आपल्याला जॉईन करायचा आहे ते प्रिन्सेस कटचा पोर्शन फ्रंट पार्ट बरोबर। तर इथे आता आपल्याला वरून पहिल्यांदा लावून बघायचं की आपला हा पोर्शन या पार्ट बरोबर प्रॉपर येतोय का। तर बघा अगदी परफेक्ट झालेला आहे। तर इथे आता आपण हा जॉईन करून घेऊया। जेवढं मार्जिन आपण ठेवलेलं आहे तेवढंच मार्जिन घेत आपल्याला ही टिप कंप्लीट करायची आहे। साधारण अर्धा इंच किंवा 3 इंच 3 सूत आपल्याला या म्हणजे जोडण्यासाठी सफिशियंट असतं। जितकं तुम्हाला लागत आहे तेवढंच मार्जिन ठेवतानाच ठेवायचं की ज्यामुळे इथे आपल्याला जास्त मार्जिन होणार नाही। तर हे झालं। ह्याच पद्धतीने आपण 2 टिप देऊन घ्यायच्या आहेत या पार्ट इथे आपल्याला जॉइनिंगसाठी। सेम आपल्याला दुसरा भागही याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूचा प्रिन्सेस कटचा पोर्शन जॉईन करून घ्यायचा आहे आणि हा पार्ट जॉईन करत असताना आपल्याला खालच्या बाजूनी वरती जायचं आहे। तर जेवढं मार्जिन आहे तेवढं घेत आपण या पद्धतीने टीप देत हा पोर्शन कव्हर करायचा आहे। 2 टीप द्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला खालच्या बाजूचे फिनिशिंग आहे ते करून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला फिनिशिंगसाठी तुम्ही 1.5 इंचाची पट्टी वापरू शकता किंवा 2.5 इंचांची पट्टी घेतला तर तुम्हाला वरच्या बाजूनी फोल्ड करावे लागत नाही, पण तुमच्याकडे अस्तरचा भाग किती अवेलेबल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। इथे माझ्याकडे अस्तर जास्तीचं होतं त्याच्यामुळे मी इथे 2.5 इंचांची पट्टी घेतलेली आहे, जी मी डबल फोल्ड करून खालच्या बाजूने वापरणार आहे। तर जिथे जॉईनिंग आलेलं आहे तिथे छोटीशी चून घ्यायची आणि जो जॉईंटचा पोर्शन आहे तो आपला शिलाईकडच्या बाजूला गेला पाहिजे, म्हणजे त्या बाजूला त्याचं तोंड झालं पाहिजे। या पद्धतीने खालून टीप देऊन घेतली आणि त्यानंतर वरती एक प्रेस टीप देऊन घ्यायची पुढच्या बाजूला पसरून, आणि हा सर्व भाग आतमध्ये पलटून मोठी 5ची टीप देऊन घ्यायची। इथे आपल्याला हात शिलाई करायची आहे, किंवा तुम्ही फ्रंट पार्ट आहे तोही तसाही साडीतून पुढच्या बाजूने दिसत नाही, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट फिनिशिंगची टीप मारलात तरीही चालू शकते। आता आपल्याला अस्तर म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडायचा आहे, तर ते हे फक्त जरा व्यवस्थित बघा। ह्या फिनिशिंगच्या गोष्टी आहेत। इथे आता आपण सरळचा भाग एकमेकांवरती ठेवून घेतला आणि बघा जो मगाशी आपण जॉईन केला नव्हता तो पोर्शन पुढे अस्तरचा फक्त ठेवला आणि इथे आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे, आणि नंतर खालच्या बाजूचा जो अस्तरचा फक्त भाग होता तो वरच्या बाजूने घेऊन टीप देऊन इथे आपल्याला हा पोर्शन फिनिशिंगने तयार करायचा आहे। तर हा झाल्यानंतर आता आपल्याला स्लीव्ज कशा तयार करायच्या ते आपण बघणार आहोत। तर स्लीव्जसाठी आपल्याला घ्यायचं आहे, बघा इथे मी एक स्लीव्ज तयार करून दाखवणार आहे। इथे मी मेन फॅब्रिकचा स्लीवचा पोर्शन आहे तो खाली सरळचा भाग वरती घेतलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तर बघा जसं कर्व आलेला आहे तसंच घेतलेलं आहे, फक्त खालच्या बाजूने अर्धा इंच आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। या पद्धतीने खालचा पोर्शन एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा, मध्ये आधे छोटे छोटे नॉच द्यायचे की जेणेकरून कुठेही कापड आपलं खेचल्यासारखं होणार नाही। यानंतर अस्तरचा भाग पुढे घेऊन नख देऊन व्यवस्थित प्रेस करून याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरचा भाग आतल्या बाजूला घेऊन खालच्या बाजूला आपल्याला अजून एक टीप देऊन घ्यायची आहे। तर ही टीप दिल्यानंतर आता आपली टीप 5 मध्ये करायची आहे। 5ची टीपने हा मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घ्यायचं। जसं जोडत असताना मगाशी सांगितलं तसं जिथे कॉर्नर येईल तिथे आपली सुई खाली राहणार आहे आणि मग दाब उचलून कापड फिरवून आपल्याला सगळ्या भागाला या मेन फॅब्रिक अस्तर जोडून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि जिथे बघा कडेला आपल्याला थोडंसं कापड कमी आहे ते सुद्धा आपण जॉईन करून घ्यायचं आहे, कारण पुढे आपल्याला समजा ब्लाऊज उसवून मोठा वगैरे करायचा असेल तर प्रॉब्लेम यायला नको। तर हे सगळे जॉईंट्स आहेत ते आपण देऊन घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा कापड जॉईन कसं करायचं ते मी एक तुम्हाला दाखवते। याच पद्धतीने तुम्ही चारही म्हणजे एका स्लीव्हला 2दा आपल्याला हे छोटे छोटे जॉईंट्स द्यावे लागणार आहेत। तर हे सगळीकडेच आपल्याला जॉईंट्स देऊन घ्यायचे आहेत। कापड कमी असेल तर या पद्धतीने आपल्याला हे ॲडजस्टमेंट करावीच लागते। तर या पद्धतीने हे सगळे जॉईंट्स आपण देऊन घेणार आहोत आणि आता आपल्याला वरच्या बाजूने किती आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे। तर बघा जेव्हा आपल्याला चुन्या घ्यायच्या असतात त्यावेळेला आपण सेंटरपासून आता आपली एक बाजूचा शेप किती तयार होता, तर एकाचा 8 होता आणि एका फ्रंट साईडचा 7.25 होता। तर हे सेम आपलं तेवढं अंतर आलं पाहिजे। याच्यासाठी आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा 8 वरती दोन्ही आपण 8च धरूया, 8 वरती मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर पुढच्या बाजूला किती अंतर शिल्लक राहिलेलं आहे ते बघायचं। तर इथे मी 8 वरती मार्क केल्यानंतर 8 पासून पुढे बघितलं तर आपलं सेंटरपर्यंत 2.5 इंच अंतर आलेलं आहे। तर 2.5 इंच आल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच मार्क करायचं आहे, कारण जेव्हा आपण ह्या 2.5 इंचाच्या चुन्या घेऊ त्या आपल्याला 1 इंच मध्ये करायच्या आहेत की ज्यामुळे आपले हे टोटल 2.5 इंच अंतर तयार होईल। सेम या बाजूला पण 3.5 इंचांवर एक मार्क करून घ्यायचा आणि या पोर्शनमध्ये आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्या। तुमची जी पण बाहीचं अंतर असेल त्याच्या वेळेस तुम्हाला ह्या चुन्या कितीमध्ये घ्यायच्या आहेत हे तुम्ही जसं मी आता दाखवलं त्या पद्धतीने करून घ्यायच्या आहेत। आणि इथे आता बघा माझा अस्तरचा भाग वरती आहे, मेन फॅब्रिकचा भाग खाली आहे। चुन्यांची हे बघा मी कशा पद्धतीने घेतलेली आहे। तुम्ही आतल्या बाजूला घेऊ शकता किंवा बाहेरच्या बाजूला घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे की चुन्या तुम्हाला कशा घ्यायच्या आहेत। तर सेंटरचा भाग आहे तो बघा मार्क करून घेतला आणि आता आपण हे बाही लावायच्या अगोदर आपण एकदा
मेन फॅब्रिक म्हणजे आपण जिथे बाही आपल्या ब्लाऊजला लावणार आहोत तिथेही होते का हे पहिला चेक करायचं. इथे आपल्याला कमी किंवा जास्त होत असेल तर आपल्याला ते चुनी कमी किंवा वाढवून घ्यायची आणि त्या पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं प्रॉपर आलेलं आहे फ्रंट साईडला पण आणि बॅक साईडला पण. त्यामुळे आता आपण ही बाही अटॅच करून घेणार आहोत. बाही अटॅच करताना बघा आता आपण ही लावून बघितलेली आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट एका साईडनी सुरू केलं तरीही चालू शकेल. एरवी मात्र बाही आपण नेहमी सेंटरपासून लावत असतो, हे लक्षात ठेवा. आणि बाही लावण्या अगोदर आपला जो ब्लाऊजचा पार्ट आहे तो सुद्धा फ्रंट आणि बॅक एकमेकांना लावून बघायचा आहे. सेंटरशी सेंटर जॉईन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा, जसं मी तुम्हाला दाखवत आहे. इथे आपण पहिल्यांदा फिटिंगचा पॉईंट आहे तो जॉईन करून घ्यायचा, पिनअप करून घ्या वाटलं तर. आता इथे मी बॅकला टक्स दिलेला नाही आहे, त्यामुळे आपलं हे अंतर थोडंसं एक्स्ट्रा आलेलं आहे. अदरवाईज इथे टक्स घेतला असता तर हे अंतर आपलं आत आलं असतं आणि बरोबर सरळ स्ट्रेटमध्ये टिप आली असती. पण इथे मला बॅक साईडला टक्स नाही घ्यायचं आहे, त्यामुळे मी आता इथे टक्स घेणारच नाही आहे. पण इथे आता मग हे आपण बाहेर कटिंगमध्ये काढणार आहोत कापड. तर इथे आता बघा थोडंसं अंतर आपलं फ्रंटमध्ये किंचित एक सूतभर जास्त होतं आहे, तर ते आपण इथे कट करून घेणार आहे. तर हे आपण बाही लावायच्या अगोदर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतात की ज्यामुळे आपलं काखेमधलं जी टीप आहे ती अगदी प्लसमध्ये तयार होईल, कुठेही मागे पुढे होणार नाही. यासाठी ह्या गोष्टी चेक नाही झाल्या तर मात्र आपलं स्लीव्हची आहे ती खाली वर होण्याची शक्यता जास्त असते. स्लीव्हसुद्धा पहिल्यांदा आपण बघून घ्यायची की पुढे मागे म्हणजे स्लीव्हमध्ये सुद्धा कमी जास्त अंतर नाही ना, हे सुद्धा चेक करून घ्यायचं. तर आता इथे मगाशी आपण जे ओपन सोडला होता तो पोर्शन 5ची टीप देऊन जॉईन करून घेतला आणि यानंतर आता आपल्याला ही बाही जॉईन करून घ्यायची आहे. तर बाही जॉईन झाल्यानंतर आपल्याला बघा या पद्धतीने एक साईडनी टीप देत 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 कुठेही बाही ओढायची नाही, खेचायची नाही, अगदी सावकाश पद्धतीने बाही लावायची की जेणेकरून आपल्या बाहीमध्ये कुठेही खिचाव किंवा असं ओढाओढ जाणवली नाही पाहिजे. आणि वाटतही नाही ओढायला, कारण आपण प्रॉपर मापानेच बाही बनवलेली आहे. तर इथे आता खालच्या बाजूला मी लेस लावणार आहे. तर 4.5ची बाही आहे रुंद, म्हणजे टोटल 9 इंच. तर ते मी मार्किंग करून घेतलं. शक्यतो 1/2 इंच आतमध्येच मार्किंग करायचं. आणि त्यानंतर खालच्या बाजूने बघा या पद्धतीने मी इथे बाहीला लेस लावून घेतलेली आहे. ही आरीवर्क टाईप लेस आहे की ज्यामुळे खूप छान दिसते आणि आरीवर्कचा फीलही येतो ब्लाऊजला. तर इथे ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीने खालच्या बाजूला लेस लावून घेतली आणि त्यानंतर तुमचं जे पण फिटिंग असेल ते मार्किंग टाकून घ्यायचं आहे. कंबर 26 आहे तर त्याचा चौथा भाग 6.5 येतो, ते मार्क केलं. चेस्ट 32 आहे, 32चा चौथा भाग येतो, चेस्ट 30 आहे तर चौथा भाग येतो 7.5 आणि अर्धा इंच लूजिंग, असं 8 वरती मार्किंग केलं. आणि हात घेर आहे 9 इंच तर त्याचा अर्धा 4.5 येतं, तर 4.5 वरती मार्क केलं. आणि या पद्धतीने पहिला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यावरतीच आपल्याला लॉक करून खालच्या बाजूला लॉक आणि वरच्या बाजूलाही लॉक करायचं आहे स्टिच घेताना. आणि इथे जेव्हा काखेमध्ये येऊ त्यावेळेला आपल्याला खाली वर हात लावून व्यवस्थित ती टीप एकमेकांवर आली पाहिजे, या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. फिटिंगच्या दोन्ही बाजूलाही याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि फिटिंगच्या आपण 3 टिपा देत असतो की जेणेकरून ब्लाऊज आपल्याला कधी कमी जास्त करायचं असेल तर ते यामध्ये करू शकतो आपण. तर आज हा आपला ब्लाऊजचा फुल स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे, याची फिटिंगसुद्धा खूप सुंदर आलेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय जरूर करा. आणि तुम्हाला ही ब्लाऊज स्टिचिंगची मेथड कशी वाटली, आवडली का, आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि असेच स्टिचिंगचे व्हिडिओ किंवा नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत की जे तुम्हाला खूप युजफुल ठरतील. ज्यांना कोणाला असे व्हिडिओ बघून शिलाई शिकायची असेल त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ जरूर शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. आणि अशाच नवनवीन माहितींसाठी मला फॉलो जरूर करा.
आणि जर तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला कुठे काही समजलं नसेल, काही कळलं नाही असं वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला याच्यामध्ये काय अजून शिकायला आवडेल किंवा कशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्हाला शिकायचा आहे, अजून कोणती डिझाईन माझ्याकडून तुम्हाला बघायची आहे किंवा शिकायची आहे तेही सांगा. तर ही जी पफ स्लीव्ज आहे ही बऱ्याच मैत्रिणींची कमेंट होती की तुम्ही कशा पद्धतीने, याच्या अगोदरही माझा एक व्हिडिओ याचवरती होता पण तो सध्या यूट्यूबवरती नाही आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाय.